नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहणार आहोत की आता सूर्या उठलेला असतो, त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तो म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय आणि सूर्याला काळजी वाटत असते. पण सूर्य आणि तुळजा दोघं जण एकत्र येणार आहेत आणि दोघं मिळून डॅडींची वाट लावणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सूर्याने तुळजाची भेट घेतलेली आहे. तर डॅडींना तुळजाने एक जबरदस्त धक्का दिलेला आहे आणि डॅडींना तिनं सांगितलेलं आहे की तुम्हाला मीच ऑफर देते, ती ऑफर तुम्ही स्वीकारा, नाही तर तुमची वाट लागेल. तुम्हाला जर जेलमध्ये टाकलं तर जेलमधून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकणार नाही, अशी धमकी तुळजानंच डॅडींना दिलेली आहे. तर तुळजा म्हणत आहे की आता तुम्ही बघा मी काय करते ते. तर आता डॅडी फिरायला गेलेले असतात, ते येत असतात आणि डॅडी जेव्हा रस्त्याने चालत असतात तेव्हा शत्रू म्हणत असतो की डॅडी आज तुम्ही ना जास्त स्पीडमध्ये लयच एनर्जी आली. तेव्हा छत्री पण तेच बोलत असतो. तर डॅडी म्हणत असतात की गेमच केलाय ना सूर्याचा, इज्जत घालवली पाक त्याची धुळीला, असं डॅडी बोलत असतात. इकडे सूर्या झोपीतनं उठलेला असतो आणि सूर्याला काहीच कळत नसतं. सूर्याला प्रश्न पडलेला असतो की आपण इथे कसे आलेलो आहोत. आणि मग सूर्याला या तिघी पण खूप ओरडत असतात. राजू, भागू, धनू कोणीच त्याच्याशी बोलत नसतं आणि त्याला म्हणत असतात की तुझी चूक झालेली आहे आणि तू वहिनीला असं बोलायला नको होतं. तुला माहीत नाही आहे वहिनीनं आपल्यासाठी काय केलेलं आहे. वहिनीनं आम्हाला आईचं प्रेम दिलेलं आहे, आईची माया दिलेली आहे आणि आज तू वहिनीशी अशा पद्धतीनं वागलेला आहे. हे सगळं बोललं जात असतं. तू वहिनीला काय बोललास माहिती आहे का? वहिनी या घरात गुदमरती आहे, वहिनी स्वार्थी आहे. वहिनीला बोललास की येऊ नकोस, तिथेच राहा आणि तू वहिनीला सोडून आलेला आहे, एवढं लक्षात ठेव. हे सगळं जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र इकडे सूर्या म्हणत असतो मी एवढं बोललो तुझ्याला, एवढा अपमान केला, कसं शक्य आहे? तेव्हा सगळेजण सांगत असतात की हो, तू अशाच पद्धतीनं वागलेला आहे आणि तू असाच अपमान केलेला आहे. त्यामुळं तुला आता बघ काय करायचं आहे. तू आमची माफी मागू नकोस, तू वहिनीचा अपमान केलेला आहे, तू वहिनीची माफी माग. सूर्या म्हणत असतो की माझ्याकडनं चूक झालेली आहे, मी तुळजाशी असं वागायला नको होतं. सूर्याला स्वतःचीच लाज वाटायला लागलेली असते आणि हे सगळं डॅडींनी केलेलं असतं. हे तुळजाला पण चांगलंच माहिती आहे, कारण तुळजाला डॅडींनी तसं बोललेले होते आणि म्हणालेले होते तुझा नवरा तुला इथंच ठेवून जाईल. इकडे सूर्या मात्र सगळ्या बहिणींची माफी मागत असतो. तर सगळ्याजणी म्हणतात की आमची माफी मागायची काहीच गरज नाही, तू वहिनीला त्रास दिलेला आहे आणि तुला वहिनीचीच माफी मागावी लागणार आहे, असं सगळ्याजणी सांगत असतात. त्याचबरोबर सगळ्यांचं म्हणणं असतं की काही झालं तरी तू वहिनीशी चुकीचा वागलेला आहेस. इकडे आता घरी सगळेजण डॅडींची वाटच बघत बसलेले असतात. तर तेजू त्याचबरोबर शालन, मालन तिघीही बाहेर येतात. डॅडी फिरायला गेलेले असतात, मॉर्निंग वॉकला गेलेले असतात, म्हणून डॅडींची वाट बघत असतात. डॅडी आले की डॅडींकडे येतात आणि डॅडींना हात जोडून म्हणत असतात की काही करा, पण इकडे सूर्याला आणि तुळजाला एकत्र आणा. तेव्हा डॅडी म्हणत असतात की नाही, कारण तिच्या अंगात आमचं रक्त आहे आणि तिनं सूर्या जे काय वागलेलं आहे त्याची शिक्षा तर सूर्याला भोगावीच लागणार आहे, कारण त्याने तुळजाचा अपमान केलेला आहे आणि तुळजा हे कधीच सहन करणार नाही. तेव्हा इकडे तेजू म्हणत असते की डॅडी असं नका करू, तुम्ही बोला ना वहिनीशी, वहिनी तुमचं ऐकल, असं तुळजाच्या बाबतीत तेजू म्हणत असते. तेव्हा डॅडी म्हणतात की तुम्ही एवढं म्हणताय ना, चला बोलून तरी बघूया, तुम्हाला वाटतंय ना बोललं पाहिजे तर मी बोलायला तयार आहे, असं डॅडी बोलत असतात. तुळजा मात्र भयानक चिडलेली असते. तुळजाला राग आलेला असतो, कारण तुळजाला माहिती आहे की डॅडी काय आहे आणि फक्त तुळजालाच माहिती आहे, कोणालाच ही गोष्ट माहीत नाही आहे की हे सगळं कांड करण्यामागं कोणाचा हात आहे. डॅडी तिथं आलेले असतात. तुळजाची अवस्था पाहून ते म्हणत असतात की बोला ना, आमच्या चिरंजीवांनी जर तुमच्याशी असं वागले असते तर तुमच्या भावाने पाठवलं असतं का? एवढा अपमान केलेला असेल तर पाठवलं असतं का? मग आम्ही आमच्या मुलीला का पाठवावं? आणि डॅडी म्हणतात की जावा तुळजाच्या आवडीचं खायला बनवा, गोडाधोडाचं बनवा, गोडाधोडाचं बनलं पाहिजे घरात. आणि डॅडींनी सगळ्यांना पाठवलेलं असतं आणि चेहऱ्यावर जरा हसू ठेवा असं सांगितलेलं असतं आणि शत्रूला सांगितलेलं असतं की सांगा तुमच्या बायकोला हसायचं कसं असतं ते. आणि शत्रू आता रूममध्ये घेऊन तेजूला आलेला असतो आणि तो म्हणत असतो चल तुला दाखवतो कसं हसायचं आहे, असं म्हणत त्याने तेजूचे गाल पकडलेले असतात. आणि इकडे त्याचबरोबर शालन, मालन सगळ्यांना जायला सांगितलेलं असतं. डॅडींचा हा खूप मोठा डाव असतो आणि डॅडींचा हा डाव त्यांच्या चांगलं टेनर असतो, त्यांना माहीतच नसतं. इकडं आता
तेजूला शत्रू म्हणत असतो की दाखव ना, हसून दाखव, कसं हसायचं असतं, तुला जमत नाही ना. ती म्हणते कसं करू, कारण माझ्या दादा बहिणीचं एवढं मोठं काल भांडण झालेलं 4 माणसात आणि मी हसून कशी दाखवणार आहे, असं ती बोलत असते. ती म्हणत असते कसं शक्य आहे, मी नाही हसू शकत. माझ्या भावाचं आणि माझ्या वहिनीचं एवढं मोठं भांडण झालेलं असताना, त्यांच्या बाबतीत एवढी वाईट गोष्ट घडलेली असताना मी हसू शकत नाही, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र शत्रू तिला म्हणत असतो की दाखवतो तुला, आणि तिचे गाल ओढायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र आता तेजूने पहिल्यांदाच रौद्र रूप धारण केलेलं असतं आणि तेजू म्हणत असते की बास, आता काही मी ऐकून घेणार नाही, असं तेजू बोललेली असते. आणि तेजूला तो म्हणत असतो ठीक आहे, बघ आता फोटो काढतो तुझा आणि तुझ्या भावाला पाठवतो, मग तुला कळेल की कसं हसायचं आहे आणि काय करायचं आहे ते, कारण तेच गरजेचं आहे, असं तो तिला भीती घालत असतो. आणि हास असं म्हणत तिच्यावर जबरदस्ती करू लागतो. तेजू मात्र आता दादाला मध्ये घ्यायचं नाही या गोष्टीसाठी हसायला लागते. तेजूला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि तेजूकडे आता हसण्याशिवाय पर्याय नसतो, म्हणून तेजू हसत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तेजूच्या बाबतीत हे शत्रू करत असतो त्याला जराही लाज वाटत नसते. एवढा निर्लज्ज माणूस असतो की त्याला जराही वाटत नसतं की आपण काय करत आहोत ते. आणि इकडे आपल्या बहिणीचं वाटोळं होत आहे. खरं तर या गोष्टीला सूर्यापेक्षा जास्त जबाबदार असतात ते म्हणजे इकडे शत्रू आणि त्याचबरोबर डॅडींनी हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. या सगळ्याला डॅडी पूर्णपणे जबाबदार असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सूर्या म्हणत असतो की मी कधीपासून तुळजाला फोन करतोय पण तुळजा माझा फोनच उचलत नाही आहे. असं जेव्हा सूर्या बोलत असतो तेव्हा सगळ्या म्हणत असतात की तू फोन करत राहा, जोपर्यंत वहिनी तुझा फोन उचलणार नाही, वहिनी तुझ्याशी बोलणार नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही तुझं ऐकून घेणार नाही, असं सगळ्याजणी त्याला बोलत असतात. इकडे आता जेवायला बसलेले असतात आणि तुळजाच्या बाबतीत डॅडी बोलत असतात. डॅडींचं असं म्हणणं असतं काही झालं तरीही आता आम्ही तुला ऑफर दिलेली आहे, तुझ्या नवऱ्याला 25 एकर आम्ही जमीन देईल आणि तुझा संसार तुला मिळेल, पुन्हा तू आमच्या कुरापती काढायच्या नाही, तसं डॅडींचं म्हणणं असतं. पण त्यावरती तुळजा मात्र शांत राहत नाही. तुळजा म्हणत असते की नाही, काही झालं तरी ती ऐकून घ्यायला तयार नसते. तिचं असं म्हणणं असतं की तुम्ही कोण देणारे आहात, आता मी तुम्हाला ऑफर देते, मी तुम्हाला सांगत आहे काय करायचं आहे ते, असं म्हणत तिनेच आता डॅडींना ऑफर दिलेली आहे आणि डॅडींना म्हणालेली आहे की तुम्ही हे सगळं स्वतः मान्य करा आणि जेलमध्ये गेलात तर जेलमधून लवकरात लवकर बाहेर काढायची जबाबदारी माझी. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सूर्याला पश्चाताप झालेला आहे आणि सूर्या डॅडींच्या पाया पडत आहे, डॅडी मला माफ करा, माझ्याकडून चूक झालेली आहे. तेव्हा डॅडी म्हणतात की आमच्या मुलीचा आत्मसन्मान दुखावलेला आहे, तू असं वागायला नको होतं सूर्या, असं डॅडी त्याला म्हणत असतात. तेव्हा सूर्या म्हणत असतो की माझ्याकडनं चूक झाली डॅडी, मला माफ करा, मी असं वागायला नको होतं, असं म्हणत सूर्या बोलत असतो. आणि सूर्याचं म्हणणं असतं की डॅडी तुळजाला तुम्ही समजवा. तेव्हा डॅडी म्हणत असतात की नाही, मी काहीच करू शकत नाही. आणि इकडं आपल्याला पाहायला मिळतं की आता सूर्या तुळजाकडे आलेला आहे आणि तुळजाला म्हणत आहे की हे बघ, मला धनूने सांगितलं की तुझ्यासाठी गोडातला शिरा घेऊन जा, राजू म्हणाली की मोगऱ्याचा गजरा घेऊन जा, तर आपली बागू म्हणाली की तुझ्यासाठी गाणं गा. तेव्हा तुळजा म्हणत असते की सूर्या हे तुला कधी वाटणार आहे, स्वतःहून तुझ्या मनापासून तुला कधी वाटणार आहे, जेव्हा तुला तुझ्या मनाला वाटेल तेव्हाच तू माझ्याकडे ये, त्याशिवाय तू माझ्याकडे येऊ नकोस. जेव्हा तुला वाटेल गरज आहे, आपल्या घराला गरज आहे, तेव्हा तू माझ्याकडे ये, तेव्हा मी यायला तयार आहे. आता तुळजाने सूर्याला अड घातलेली आहे, पण त्याचबरोबर तुळजाने एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे डॅडींचं घर सोडून जाण्याचा. कारण जेव्हा तुळजा डॅडींचं घर सोडून जाणार आहे तेव्हा डॅडींची पूर्णपणे वाट लावून जाणार आहे, एवढं मात्र आता तुळजाने ठरवलेलं असतं. काही झालं तरी डॅडींचा कोणताही अन्याय सहन करणार नाही, असं बोलणारी तुळजा ही डॅडींची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.